नमस्कार, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण TETची 2018 सालची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका याचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न होता, चूज द करेक्ट सिनोनिम of the word placid. म्हणजे सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द. खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे, निवडायचा आहे. या ठिकाणी शब्द आहे प्लासिड, हा शब्द दिलेला आहे. तर प्लासिड या शब्दाचा अर्थ आहे शांत. आपल्याला सुरुवातीला या शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे, तरच आपण समानार्थी शब्द शोधू शकतो. त्या ठिकाणी प्लासिड हा शब्द जो आहे त्याचा अर्थ आहे शांत. आता इथे जे 4 पर्याय दिलेले आहेत, क्लिअर, डल, एन्जॉयबल आणि काल्म, तर याचेसुद्धा आपल्याला अर्थ माहिती असायला हवेत. ते क्लिअर म्हणजे स्पष्ट, डल म्हणजे कंटाळवाणा, एन्जॉयबल म्हणजे आनंददायक आणि या ठिकाणी काल्म म्हणजे शांत. म्हणजे ह्या प्लासिड या शब्दाचा समानार्थी शब्द सिनोनिम म्हणजे वर्ड हॅविंग सेम मिनिंग, हा जो समानार्थी शब्द आहे तो आहे शांत. हे त्याचं उत्तर आहे. असा हा पहिला प्रश्न आहे. दुसरा जो प्रश्न आहे, आयडेंटिफाय which part of the sentence has an error. आयडेंटिफाय म्हणजे ओळखा, which part of the sentence म्हणजे दिलेल्या वाक्यातील कोणत्या भागामध्ये has an error चूक आहे. दिलेल्या वाक्यातील कोणत्या भागामध्ये चूक आहे ते आपल्याला ओळखायची आहे. वाक्य असं दिलेले आहे बघा, भाग पाडून. ए भाग, people who are adverse with hard work generally do not succeed in life. पूर्ण वाक्य असं आहे, people who are adverse with hard work generally do not succeed in life. म्हणजे जी लोक कठोर परिश्रम करण्याच्या विरुद्ध असतात ते सामान्यतः जीवनामध्ये यशस्वी होत नाहीत. म्हणजे कष्ट नको असतात त्यांना. आता या वाक्यामध्ये आपल्याला चूक कुठे आहे हे शोधायचं आहे. आता इथे एक पर्याय दिला, नो एरर. जर चूक नसेल तर हा पर्याय निवडायचा, चूक नाही म्हणून. पण इथं चूक कोणती आहे ते मी सांगतो तुम्हाला. पीपल हू आर ॲडव्हर्स विथ, हा जो पहिला ए भाग आहे वाक्याचा, हा एवढा भाग, ए पार्ट ऑफ द सेंटेन्स. इथं एक फ्रेज आपल्याला माहिती असायला हवी, तरच त्याचं उत्तर सांगता येईल. ती फ्रेज अशी आहे, बी ॲडव्हर्स टू, अशी फ्रेज आहे बघा. बी किंवा टू बी ॲडव्हर्स टू, ॲडव्हर्स टू, विथ नाही टू. ह्या फ्रेजचा अर्थ असा आहे, टू बी किंवा बी म्हणतात, टू बी ॲडव्हर्स टू म्हणजे बी अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध असणे, किंवा टू बी ॲडव्हर्स टू समथिंग, एखाद्या गोष्टी विरुद्ध असणे, च्या विरोधात असणे, प्रतिकूल असणे, एखाद्या गोष्टीच्या विरुद्ध प्रतिकूल असणे. या ठिकाणी बघा, जे लोक कष्ट करण्या विरुद्ध असतात, प्रतिकूल असतात कष्ट करण्यासाठी, ते जीवनात यशस्वी होत नाहीत. या ठिकाणी ही जी फ्रेज आहे बघा, ॲडव्हर्स विथ दिलेलं आहे, तर या ठिकाणी टू पाहिजे. इथे हे टू बीच रूप आर आलेलं आहे ॲडव्हर्स, आणि इथं विथ दिलेले, हे विथ चुकीचं आहे. या ठिकाणी टू पाहिजे. आता हे उत्तर केव्हा देता आलं तुम्हाला, जर ही फ्रेज माहिती असेल तर. म्हणून या ठिकाणी ही जी इरर आहे ती कोणत्या भागात आहे, एमध्ये आहे. म्हणून याचं उत्तर हे या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत पहा, पहिला पर्याय दिलेला सी, दुसरा पर्याय दिलेला आहे डी,
तिसरा पर्याय दिलेला आहे ए आणि चौथा पर्याय दिलेला आहे बी. तर यातलं आपलं उत्तर ए मध्ये दोष आहे, चूक आहे, म्हणून ए हा पर्याय बरोबर आहे. हे आपण या ठिकाणी करायचं आहे. तर असे हे 2 प्रश्न आहेत. चला तिसरा प्रश्न पाहूया आपण. तिसरा प्रश्न असा होता, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे दिलेल्या वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला शोधायचा आहे. आता बघा वाक्य काय दिलेले, इट फील्स म्हणजे या ठिकाणी पहा, इट फील्स अ ग्लोबल नॉलेज गॅप असं वाक्य आहे. आणि याचं पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य कोणतं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आता सुरुवातीचा जो पर्याय दिलेला आहे त्याच्यापेक्षा मी तुम्हाला करून दाखवतो म्हणजे लक्षात येईल. पहा, पॅसिव्ह व्हॉइस करताना हा करता आहे. पहा, इट हा करता आहे, फील्स हे क्रियापद आहे. मग या क्रियापदाला इट फील्स म्हणजे ही गोष्ट भरून काढते. काय भरून काढते, तर या फीलला व्हॉट प्रश्न विचारायचा. व्हॉट डज इट फील, ही गोष्ट काय भरून काढते, तर काय नाही जे उत्तर येईल ते ह्या वाक्यातलं कर्म असतं, म्हणजे ऑब्जेक्ट असतं. म्हणजे अ ग्लोबल नॉलेज गॅप ही एवढं कर्म आहे, हे लक्षात घ्या. या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस करताना कर्म शोधून काढणं फार महत्त्वाचं असतं. आणि कर्म शोधण्यासाठी क्रियापदाला व्हॉट हा प्रश्न विचारायचा म्हणजे कर्म मिळतं. उदाहरण बघा, ही इट्स अ मँगो. व्हॉट डज ही इट अ मँगो हे कर्म आहे. तसं व्हॉट डज इट फील काय भरून काढतं ते हे, तर ते कर्म सुरुवातीला इथं लिहायचं असतं. पहिलं अक्षर कॅपिटल, ग्लोबल नॉलेज, ग्लोबल नॉलेज हे कर्म लिहिलं आपण, आहे का नाही. बघा आता या ठिकाणी त्यानंतर आपल्याला जे क्रियापद वापरायचे त्याबद्दल विचार करायचा आहे. या ठिकाणी फील्स हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, साधा वर्तमान काळ आहे. साधा वर्तमान काळ कशाने ओळखला आपण, इथं बघा येस किंवा येस असला किंवा साधा वर्तमान काळ असतो. साधा वर्तमान काळ असला आणि पॅसिव्ह व्हॉइस करताना कर्म वाक्याच्या सुरुवातीला लिहिल्यानंतर इज किंवा आर वापरावं लागतं. कर्म एकवचनी असेल तर इज वापरतात, कर्म अनेकवचनी असेल तर आर वापरतात. आता हे कर्म जे आहे शोधलेलं आपण सुरुवातीला लिहिलेलं ते एकवचनी आहे. अ ग्लोबल नॉलेज गॅप, या ठिकाणी गॅप शब्द लिहायचं आहे, हे कर्म आहे. म्हणजे गॅप हे एकवचनी आहे म्हणून इज वापरायचं. अ ग्लोबल नॉलेज गॅप इज म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस करताना सुरुवातीला कर्म लिहायचं, नंतर टू बीचं रूप लिहायचं. टू बीचं रूप कसं लिहायचं सांगितलं तुम्हाला. कर्म एकवचनी असले तर इज वापरायचं, कर्म अनेकवचनी असेल तर आर वापरायचे. ते एकवचनी असल्यामुळे इज वापरायचं. त्यानंतर हे जे क्रियापद आहे ह्याचं तिसरं रूप वापरायचं. काय तिसरं रूप, आता फील आणि तिसरं रूप फील्डच आहे, FILLED. ज्याचं दुसरं रूप ईडीचं असतं त्याचं तिसरं रूप तेच असतं, कळलं का. तर त्यानंतर हे तिसरं रूप वापरायचं फील्ड, आणि नंतर बाय शब्द वापरायचा. बाय पॅसिव्ह व्हॉइस करताना फील्ड बाय, आणि नंतर इथला हा कर्ता वापरायचा. कोणता कर्ता आहे, इट हा कर्ता आहे. तर अशा पद्धतीनं हे पॅसिव्ह व्हॉइस झाला. अ ग्लोबल नॉलेज गॅप इज फील्ड बाय इट हा ॲक्टिव्ह व्हॉइस आहे आणि हा त्याचा पॅसिव्ह व्हॉइस आहे. आता पर्याय बघूया आपण.
नॉलेज ग्लोबल गॅप इथेच बघा उलटं केलं इथं इज, हे तसं उलटं केलं हे बरोबर नाही. इज बरोबर आहे, फील्ड बरोबर आहे, बाय बरोबर आहे, पण इथं करता चुकलेलं आहे. मग हे उत्तर नाही. इटच्या ऐवजी यू वापरला आहे. कर्म चुकीचं लिहिले, शेवट बाय इट पाहिजे यू लिहिले, ते गेलं उत्तर, हे नाही. अ ग्लोबल नॉलेज गॅप इज फील्ड बाय इट, म्हणजे हे उत्तर आपण जे लिहिलं, हे जे आपण केलं तयार, हे बरोबर आहे. पुढचं तिसरा पर्याय, अ ग्लोबल नॉलेज गॅप इज, इथं बघा फील्ड्स लिहिले, चुकीचं लिहिले, क्रियापदात तिसरं रूप पाहिजे, बाय इथं सुद्धा चुकीचं आहे, यू लिहिले, हे सुद्धा चुकीचं आहे, मग हे नाही. आणि चौथं, इट इज फील्ड बाय ग्लोबल गॅप, हे पूर्ण चुकीचं आहे, काहीच बरोबर नाही. इट तिथं काय कर्म शोधलेलं नाही, काही नाही. तर अशा पद्धतीने हा दुसरा जो पर्याय आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. तर आपल्याला पॅशिवाईजचं वाक्य शोधताना बारकाव्याने लक्ष दिलं पाहिजे. टू बीचं रूप बरोबर आहे का, क्रियापद ते स्वरूप केलेलं आहे का, बायनंतर करता बरोबर घेतलेला आहे का, हे सगळं पाहावं लागेल. चौथा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीचचं वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्याचं आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे. पहा वाक्य काय आहे. आय सेड टू वेदांत, व्हॉट डज इट मीन. मी वेदांतला म्हटलो, ह्याचा अर्थ काय. आता या ठिकाणी पहा आपल्याला पर्याय दिलेले आहेत. ते पर्याय योग्य पर्याय निवडण्यापूर्वी आपण वाक्य करूया. आपल्याला माहिती आहे की वाक्याचे प्रकार आहेत. हे अवतरण चिन्हात जे वाक्य आहे हे कोणतंही पाहायचं आधी. म्हणजे दिलेलं वाक्य जे आहे अवतरण चिन्हामध्ये ते असर्टिव्ह आहे का, इंटरोगेटिव्ह आहे का, एक्सक्लेमेटरी आहे का, इम्पोरेटिव्ह आहे, हे पाहायचं. इथले विधानात्मक आहे का, प्रश्नार्थक आहे का, उद्गारवाचक आहे का, आज्ञार्थी आहे का, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, हे पाहावं लागतं. आता या ठिकाणी जे वाक्य दिले अवतरण चिन्हामध्ये काय, हे आहे क्वेश्चन, म्हणजे इंटरोगेटिव्ह आहे. कशाला लक्षात आलं, प्रश्नचिन्ह आहे पाहिजे काय, त्याच्यावरनं सगळं ठरतं पुढचं. म्हणजे जर अवतरण चिन्हातलं वाक्य हे जर प्रश्नार्थक असेल तर इनडायरेक्ट करताना ह्या सेड टू ऐवजी आस्क्ड येत. काय येतं, आस्क्ड. प्रश्न विचारलेला आहे म्हणून आस्क्ड येत, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. दुसरं, प्रश्न दोन प्रकारचे आहेत, येस नो टाईप आणि WH क्वेश्चन. म्हणजे डू यू प्ले क्रिकेट, डू यू प्ले क्रिकेट हा प्रश्न येस नो टाईपचा आहे, याचं उत्तर येस नो येतं, म्हणून हा येस नो टाईप क्वेश्चन आहे. याला नियम वेगळे आहेत इनडायरेक्ट करताना. आणि WH क्वेश्चन म्हणजे ज्या प्रश्नाची सुरुवात WH, वेन, व्हॉट, वाय, हाऊ, वेअर असे शब्द नव्हे त्याला WH क्वेश्चन म्हणतात. इथं बघा WH क्वेश्चन आहे. आता फरक थोडाच आहे, येस नो टाईपचं असल्यावर काय करायचं आणि WHचं असल्यावर काय करायचं, बघूया आपण, करूया. नंतर काळाचे नियम आणि सर्वनामाचे नियम कसे वापरायचे आपण बघूया. आता या ठिकाणी पहा, इनडायरेक्ट करताना हे वाक्य प्रश्नार्थक असल्यामुळं सेड टूच्या जागी मी रिपोर्टिंग व्हर्ब जे आहे या ठिकाणी आस्क्ड आहेत. बघा, आय आस्क्ड वेदांत, कोणाला विचारलं, वेदांतला. आय आस्क्ड वेदांत, इथपर्यंत झालं. नंतर हे स्वल्पविराम, हे अवतरण चिन्ह काढून टाकायचं, स्वल्पविराम डबल अवतरण चिन्ह काढून टाकायचं. हे दोन वाक्य आपल्याला जोडायचे. तर
जर WH क्वेश्चन असेल, हा असा WHचा क्वेश्चन असेल, तर जो WH शब्द आलेला आहे तोच शब्द इथं जोडायला वापरायचा. व्हॉट. वेअर आला असेल तर वेअर वापरायचा, व्हाय आला असेल व्हाय वापरायचा, जो आला असेल तो. आणि नंतर हे फार महत्त्वाचं आहे, हे जे राहिलेलं वाक्य हे जर विधानात्मक करून घ्यावं लागतं. मी डज इट मीन याचं विधानात्मक आपल्याला करता आलं पाहिजे. इट मीन्स, लक्षात ठेवा, इट मीन्स. हे ज्याला जमेल त्याला सहज जमेल. डज इट मीन्सचा विधानात्मक इट मीन्स. अजून एक उदाहरण घेतो बघा. डज ही गो असे, डज ही गो ह्याचं विधानात्मक ही गोज, ही गोज. किंवा डू यू प्ले, डू यू प्ले ह्याचं विधानात्मक काय होतं, यू प्ले. हे जमलं पाहिजे तुम्हाला. हो काय, तर डू असला की इथं एस एस काही लागत नाही. पण इथं डज असेल तर एस एस लागतो. एस 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 सी एच एक्स ओ असेल तर एस लागतो, नसेल तर एस लागतो. तर हे जमलं पाहिजे. तर इथं आपण बघा, डज इट मीन याचं विधानात्मक करताना इट मीन्स झालं. विधानात्मक करण्याचं प्रॅक्टिस तुम्हाला पाहिजे. तर इट मीन्स असं झालं. हे मनातल्या मनात करायचं असतं. इट मीन्स, आहे की नाही. मग इथपर्यंत आलो होतो आपण. वॉटनं आपण वाक्य जोडलं, आणि नंतर आपल्याला विधानात्मक वाक्याचं इनडायरेक्ट करतो त्या पद्धतीने करायचं. सर्वनाम बदलायची, काळ बदलायची. इथं भूतकाळ आहे ना, म्हणून इकडे सुद्धा भूतकाळ पाहिजे. आता एक इथं नियम आहे. अवतरण चिन्हातल्या वाक्यामध्ये जर ही, सी, इट, दे ही जर सर्वनाम तृतीय पुरुषी जर क्रिया सर्वनामं असतील तर ती बदलत नाहीत, हे माहिती पाहिजे, आहे का नाही. आता या ठिकाणी इट हे तृतीय पुरुषी सर्वनाम आहे म्हणून ते बदलत नाही, ते तसंच राहतं. वॉट इट. आणि मीन्स याचा भूतकाळ होतो, कारण इथं भूतकाळ आहे. मीन्सचा भूतकाळ काय आहे, मिंट. असं आहे. झालं इनडायरेक्ट. पहा काय काय केलं आपण. प्रश्नार्थक असल्यामुळं सेट टूच्या ऐवजी आस्क्ड वापरलं, हे कर्म लिहिलं. हे दोन वाक्य आपण वॉटनं जोडली. हे जर विधानात्मक करून घेतलं, सर्वनाम बदल तृतीय पुरुषी असल्यामुळं बदल नाही. आणि मीन्स याचा भूतकाळ मिंट होतो, हे माहिती पाहिजे आपल्याला, मिंट. मग पर्याय कोणता येईल बरोबर, तर हा पर्याय बरोबर आहे. हे दुसरा. इथं बघा एक्सक्लेम वापरे, उद्गारक वाक्याला वापरतात. हे उद्गारक वाक्य असेल इथे तर हे एक्सक्लेम वापरतात, बाकी बरोबर आहे सगळं. ही सेट टू वेदांत इथं बदल केलेला नाही म्हणून हे सुद्धा चूक. आस्क्ड वापरलेलं नाही. इथं ॲडवाईज कधी वापरतात, हे वाक्य आज्ञार्थी असेल, उपदेश केलेला असेल त्या वाक्यामध्ये, आणि इथं मीन्सच आहे. हे दोन चुका आहेत म्हणून हे 1, 3, 4 हे बरोबर नाही. हे दुसरा पर्याय या वाक्याचं इनडायरेक्ट करताना बरोबर आहे. पाचवा प्रश्न. चूज अन ऑप्शन गिविंग द कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्स. हे जे पर्याय दिलेत, ऑप्शन्स दिलेले आहेत पर्याय खालचे, योग्य पर्याय निवडायचे. काय ह्याचं, हे जे वाक्य दिलेलं आहे ह्या वाक्याची कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य जे आहे ते या वाक्याचं पाहिजे. हे आपल्याला प्रश्न दिलेला आहे. वाक्य काय पहा. सचिन तेंडुलकर इज द बेस्ट बॅट्समन इन इंडिया. बघूया आपण आता डायरेक्ट करूया आणि मग आपण पर्यायांचा विचार करूया. बघा आता ही जी आहे ती सुपरलेटिव्ह डिग्री आहे. कशाने लक्षात आलं, इथे बघा गुड, बेटर, बेस्ट, सुपरलेटिव्ह डिग्रीचं रूप आहे बेस्ट, द बेस्ट, आहे की नाही, सुपरलेटिव्ह डिग्री.
मी विशेषणाचं सुपरलेटिव्ह डिग्रीचं रूप बेस्ट आहे. गुड, बेटर, बेस्ट अशी 3 रूपं आहेत, त्यातलं बेस्ट आहे म्हणून. आणि याचं आपल्याला कंपॅरेटिव्ह करायचं आहे. आता तुम्हाला माहिती असेल की सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये 2 प्रकारची वाक्य असतात. एक म्हणजे वन ऑफ नसलेलं आणि वन ऑफ असलेलं. म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला, पहा. बॉम्बे, हे समजून घ्या बरं का नीट. बॉम्बे इज वन ऑफ द बिगेस्ट कंट्री इन इंडिया. असे हे वन ऑफचं सुपरलेटिव्हचं वाक्य, वन ऑफ द बिगेस्ट. आणि समजा हेच वाक्य मी असं म्हटलं की बॉम्बे, इथे कंट्रीज येतं बरं का, सॉरी, इथं अनेक वचन येते नेहमी. वन ऑफच्या वाक्यामध्ये इथं नेहमी अनेक वचन येतं. बॉम्बे इज द बिगेस्ट सिटी, इथे एक वचन येतं, इन इंडिया. बिगेस्ट सिटी किंवा बॉम्बे इज वन ऑफ द बिगेस्ट, सॉरी या ठिकाणी कंट्रीज नाही, या ठिकाणी सिटीज आहे. सिटीज इथं अनेक वचन आले पहा. बॉम्बे इज बिगेस्ट सिटी इन इंडिया, हा फरक आहे. हे वन ऑफ असलेलं वाक्य, वन ऑफ द बिगेस्ट. आणि वन ऑफ नसलेलं वाक्य, नुसतं बिगेस्ट आले तर वन ऑफ आहे, इथं वन ऑफ नाही. तर हे जे वाक्य आहे, सचिन तेंडुलकर इज द बेस्ट बॅट्समन इन इंडिया, हे या प्रकारचं आहे, वन ऑफ नसलेले. आता वन ऑफ नसलेलं जर सुपरलेटिव्हचं वाक्य असेल, हे लक्षात ठेवा, मी तुम्हाला समजावं म्हणून इथं उदाहरण दिलेलं आहे की वन ऑफ नसलेलं जर सुपरलेटिव्हचं वाक्य असेल आणि त्याचं जर कंपॅरेटिव्ह करायचं असेल, आपल्याला कंपॅरेटिव्ह पाहिजे ना काय, तर हा करता आहे तसा इथं ठेवायचा. बघा, जो सुरुवातीला करता आलेला आहे, सचिन तेंडुलकर, सचिन तेंडुलकर. क्रियापदसुद्धा आहे तसं ठेवायचं, इथं हे आहे तसंच इथं ठेवायचं. आणि बघा त्यानंतर काय करायचं की हे द बेस्ट, काय हे जे बेस्ट आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचे, काढून टाकायचं. बघा, हा करता आहे तसा इथे ठेवला, क्रियापद आहे तसं घेतलं, आणि हे सुपरलेटिव्ह द बेस्ट काढून टाकायचं. आणि वन ऑफचं नसेल वाक्य, मला सांगितल्याप्रमाणे, तर एनी अदर वापरायचं. सचिन तेंडुलकर इज, आणि ही जी डिग्री आहे गुड, बेटर, बेस्ट, हे जे आहे 3 रूप आहेत बघा. चांगला, त्यापेक्षा चांगला, सगळ्यात चांगला. तर हे रूप आलं पाहिजे कंपॅरेटिव्हमध्ये. कंपॅरेटिव्हमध्ये ERचं रूप येतं किंवा मोर इम्पॉर्टंट असं मोरचं रूप येतं. हे रूप आलं पाहिजे वाक्यामध्ये. सचिन तेंडुलकर इज, हे घ्यायचं, बेटर दॅन. कंपॅरेटिव्हमध्ये दॅन यावंच लागतं, च्यापेक्षा, बेटर दॅन. आणि वन ऑफचं नसेल तर एनी वापरायचं, एनी. आणि मग पुढचं सगळं वाक्य आहे तसं लिहायचं असतं. बॅट्समन इन इंडिया, इन इंडिया, हे की नाही. कुठं कुठं बदल केले पहा. करता पण आहे तसा घेतला, क्रियापद आहे तसं घेतलं, हे द बेस्ट काढून टाकलं, आणि त्याच्याऐवजी बेटर दॅन एनी, इथे एक शब्द राहिला आपला, एनी अदर बॅट्समन इन इंडिया. बघा, द बेस्ट केलं आणि एवढं आलं, बेस्ट, द बेस्टच्या जागी एवढं सगळं आलं. हां, इथं एनी आलं. वन ऑफचं असेल तर मेनी येतो, वन ऑफचं नसेल तर एनी येतं, ते लक्षात ठेवायचं. हा फरक लक्षात ठेवायचा. वन ऑफचं वाक्य नाही म्हणून एनी आलं,
वन ऑफचं असेल तर मेनी आहेत. तर सचिन तेंडुलकर इज बेटर दॅन एनी अदर बॅट्समन इन इंडिया. तर यामध्ये पर्याय कोणता पहा. नो अदर तर नाही, हे पॉझिटिव्हचं आहे. हे गेलं. ऑल बॅट्समन्स इंडिया आर सुपर्ब ॲज हे बी नाही, हे सुद्धा नाही पर्याय बरोबर. हा सुद्धा पर्याय बरोबर नाही. हा तिसरा पर्याय बरोबर आहे. सचिन तेंडुलकर इज बेटर दॅन एनी अदर बॅट्समन इन इंडिया. चौथं नाही, ऑल इन बॅट्समन इंडिया आर इन्फेरियर, हे काही प्रश्नच येत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं सुपरलेटिव्हचं वाक्याचं कम्पॅरेटिव्ह करताना वन ऑफचं आहे का नाही बघायचं. वन ऑफचं असेल तर व्हेरी फ्यूने सुरुवात करतं. या ठिकाणी तो विषय येत नाही, खूप लांबेल आपलं. तर वन ऑफचं नसेल तर आहे तो करता येत. कम्पॅरेटिव्ह करताना लक्षात ठेवा. आलं का लक्षात. हां. आणि हे जे आहे वाक्य पहिलं, हे जर पॉझिटिव्ह आहे, या वाक्याचं हे पॉझिटिव्ह आहे, हे लक्षात ठेवा. ॲज आहे की नाही. नो अदर बॅट्समॅन इंडिया इज ॲज गुड ॲज सचिन तेंडुलकर, हे पॉझिटिव्हचं वाक्य आहे. आता ते पॉझिटिव्ह कसं करायचे काय या ठिकाणी सांगत बसत नाही. आपल्याला कम्पॅरेटिव्हचं वाक्य पाहिजे, म्हणून मी तेवढंच सांगितलेलं आहे. चला 6वा आणि 7वा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. चूज द प्रॉपर आर्टिकल्स. यामध्ये आपल्याला योग्य आर्टिकल निवडायचं आहे. विशेष आर्टिकल्स विशेषणच आहेत. ए अँड दी आर्टिकल्स आहेत. योग्य प्रॉपर. बघूया वाक्य कसं आहे. इट मस्ट बी डॅश डॅट मॅजिक फिश डॅश डॅश फिश विल ग्रँट युअर विश. बघा या ठिकाणी आपल्याला आर्टिकल लिहिलेले आहेत, खाली जोड्या दिलेल्या आहेत, 2 भरायचे आहेत ना. आता इट मस्ट बी मॅजिक फिश. बघा या ठिकाणी एम आहे, मॅ व्यंजन आहे, व्यंजन म हे व्यंजन आहे. ह्या शब्दाचा उच्चार केला मॅजिकचा तर मन सुरुवात होते, आणि म हे व्यंजन आहे. ए ई आय ओ यू हे स्वर आहेत, आणि या ठिकाणी म हे व्यंजन आहे. बाकीचे सगळे अक्षर व्यंजन आहेत. मग या ठिकाणी जर व्यंजनाने सुरुवात होत असेल आणि एकवचनी असेल, फिश हे एकवचनी, तर या ठिकाणी अ वापरतात. अ मॅजिक फिश. इट मस्ट बी अ मॅजिक फिश. आणि या ठिकाणी पहा, ज्या नामाचा उल्लेख ह्या आधीच्या आलेला असतो, या वाक्यामध्ये ह्या फिशचा उल्लेख आलेला आहे. इट मस्ट बी अ मॅजिक फिश, आणि याच नामाचा पुन्हा पुढील वाक्यामध्ये उल्लेख आलेला आहे. जर असं झालं असेल की एका नामाचा उल्लेख पहिल्या वाक्यात आणि त्याच नामाचा पुन्हा पुढच्या वाक्यात जर आला असेल तर द हे आर्टिकल वापरतात. द. आता इथं फुल स्टॉप आहे, तर पहिलं अक्षर कॅपिटल येणार वाक्याचं अक्षराचं. इथं द येतं. का आलं तुम्हाला नियम सांगितला. अजून एक उदाहरण सांगतो. आय मेट अ बॉय. द बॉय इज व्हेरी क्लेवर. मी आधी अ वापरलं नंतर द वापरलं. तर हा नियम या ठिकाणी लक्षात ठेवायचा. वाक्याचा अर्थ असा आहे की हा नक्कीच जादूचा मासा असणार. हा मासा तुझ्या इच्छा मान्य करेल, पूर्ण करेल, हा वाक्याचा अर्थ आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय पहा, हा नाही. इथं द आणि अ आहे, अ आहे, ॲन आहे. इथं पहा हे आहे. चौथं उत्तर बरोबर आहे. अ आणि द. इथं अ वापरलं आहे, इथं द वापरले. पुढचं 7वा प्रश्न. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही जी मोकळी जागा आहे या ठिकाणी योग्य पर्याय निवडून ती पूर्ण करायची आहे. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. आता या ठिकाणी पहा, कॅमल्स म्हणजे उंट ग्रंट करतात, म्हणजे आवाजच आहे. कोणता प्राणी कसा आवाज काढतो त्याच्याबद्दल आहे प्रश्न. कॅमल्स काय करतात, ग्रंट करतात. ग्रंट, डुरकणे. ग्रंट म्हणजे डुरकणे. मग एलिफंट्सचा आवाज काय असतो हे त्यांना उत्तर पाहिजे, कसा असतो. आता पर्याय बघू आपण. कू जे आहे, कुकू आवाज, तो डव
किंवा पिजन, पहा कबूतर, याला दोन्हीला कबूतर म्हणतात. कबुतराचा आवाज हा कुकू आहे. म्हणजे हे उत्तर होऊ शकत नाही. बेलो, बेलो म्हणजे डरकाळी देणे, हंबरणे. बेलोचा अर्थ काय? डरकाळी देणे, हंबरणे. मग आता हत्ती हंबरतो का नाही, डरकाळी देतो का नाही, तर हे सुद्धा उत्तर होत नाही. आता या ठिकाणी पहा ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजे चित्कार करणे. तर हत्ती चित्कारतो आपल्याला माहिती आहे, हे उत्तर बरोबर आहे. ट्रम्पेट म्हणजे चित्कारणे. आणि ग्रोल म्हणजे गुरगुरणे, हे उत्तर नाही. काय? हे उत्तर आहे ट्रम्पेट. कॅमल्स ग्रंट आणि एलिफंट्स ट्रम्पेट. हे खालचं सुद्धा लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला परीक्षेला उपयोगी होईल. आवाज लक्षात ठेवायचे. आता 8वा आणि 9वा प्रश्न. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. अँटोनिम म्हणजे अपोजिट वर्ड. अँटोनिम म्हणजे काय? अपोजिट वर्ड, विरुद्धार्थी शब्द. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दच निवडा. इथे शब्द दिला आहे बा प्रोहोक. आता आपल्याला प्रोहोक शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे. काय? प्रोहोक शब्दाचा अर्थ माहिती नसेल तर काही करता येणार नाही. तर प्रोहोक म्हणजे काय? चेतावणी देणे, चेतावणी देणे, चिडवणे, डिवचणे म्हणजे प्रोहोक. काय? तर आपल्याला या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. आता या ठिकाणी पहा अट्रॅक्ट. अट्रॅक्ट हा शब्द दिलेला आहे, ह्याचा अर्थ आहे आकर्षित करणे. हे तो काय होत नाही. कन्व्हिन्स म्हणजे एखाद्याचं मन वळवायचं, कन्व्हिन्स करायचं, तो काय होत नाही. ग्राटिफाय याचा अर्थ आहे संतुष्ट करणे, एखाद्याला संतुष्ट करणे. आणि पेसिफाय म्हणजे शांत करणे. काय? मग आता यातलं उत्तर हे काय होत नाही, कन्व्हिन्स होत नाही, ग्रॅटिफाय होत नाही. तर प्रोव्होकचा अर्थ आहे काय? चिथावणी देणे, डिवचणे, चिडवणे एखाद्याला. मग त्याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता होणार? पेसिफाय, शांत करणे. म्हणून प्रोव्होकचं अपोजिट वर्ड आहे पेसिफाय. आलं लक्षात? पुढे 9वा प्रश्न. फाइंड आउट द फ्रेज विच कॅन करेक्टली सबस्टिट्यूट द अंडरलाइन्ड पार्ट ऑफ द सेंटेन्स. आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे. या सेंटेन्समध्ये जे अंडरलाईन केलेलं शब्द आहे, हा हॉट हेड, हे 2 शब्द अंडरलाईन केलेले आहेत. तर या शब्दाला पर्यायी शब्द कोणता आपल्याला शोधायचे आहेत. फाइंड आउट म्हणजे शोधा, फ्रेज शोधायचे आहेत आपल्याला. योग्य फ्रेज शोधायची आहे की जी या शब्दाला सबस्टिट्यूट होऊ शकते, पर्याय होऊ शकते. वाक्य काय पहा. अ हॉट हेड इज ऑलवेज अ लूजर इन लाईफ. आता शब्दशः अर्थ आपण पाहूया. गरम डोक्याचा माणूस हा नेहमी जीवनामध्ये पराजित होतो, हरतो. मग हॉट हेडला कोणता पर्याय बरोबर आहे? या ठिकाणी आपण कोणती फ्रेज आपण या ठिकाणी वापरू शकतो? तर पहिला पर्याय आहे पहा रॅश पर्सन. रॅश पर्सन म्हणजे उतावळा माणूस किंवा अविचारी माणूस. तर हाच पर्याय इथं या ठिकाणी होऊ शकतो. हॉट हेडला हा पर्याय बरोबर सबस्टिट्यूट होऊ शकतो, पर्याय म्हणून आपण वापरू शकतो. आपण असे म्हणू शकतो रॅश पर्सन इज ऑलवेज लूजर इन लाईफ. किंवा आपण हे पहिलं वाक्य म्हणू शकतो अ हॉट हेड इज ऑलवेज लूजर इन लाईफ. दोन्हीचा अर्थ एकच. टेलिंग लाईज, खोटे बोलणारा माणूस, हा याला काय पर्याय नाही. इरेग्युलर माणूस, अनियमित वागणारा माणूस, पर्सन नाही, याला पर्याय नाही. टॉप म्हणजे वरचा माणूस, हा सुद्धा पर्याय नाही. म्हणजे रॅश पर्सन हा अगदी योग्य पर्याय आहे. तो आपण पर्याय नंबर 1 आपल्याला निवडायचा आहे. 10वा प्रश्न आहे
चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे आपल्याला या ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आहे. बघूया. आय सॉल्व्ड अ प्रॉब्लेम डॅश डॅश वॉज व्हेरी डिफिकल्ट. आता या ठिकाणी आपल्याला हू, वेअर, विच किंवा हुम वापरायचं आहे या ठिकाणी. आता ह्यासाठी आपल्याला क्लॉजेस माहिती पाहिजेत. काय तर या ठिकाणी पहा, आय सॉल्व अ प्रॉब्लेम, हे जे प्रॉब्लेम जे नाव आहे हा हे निर्जीव आहे. म्हणजे इथं मला असा नियम सांगायचा आहे की या ठिकाणी जर नाव आलं, नाऊन आलं म्हणजे माणसाचं नाव म्हणजे बॉय, गर्ल, पर्सन असं झालं तर हू वापरतात या ठिकाणी. पुढे हू. निर्जीव वस्तूचं नाव आलं या ठिकाणी तर विच वापरतात. जागेचं नाव आले तर त्यापुढं वेअर वापरतात. काय हे पुरुष सजीवाचं आलं तिथं हुम वापरतात. फरक सांगतो तुम्हाला बघा. आता हूचं एक सांगतो उदाहरण तुम्हाला. आय मेट अ बॉय हू वॉज पुअर. मी अशा मुलाला भेटलो जो गरीब होता. या ठिकाणी बाई इथं बॉय आल्यामुळं मी इथं हू वापरलं. माणसासंदर्भात असलं की हे की नाही, प्राण्यासंदर्भात, माणसासंदर्भात हू वापरायचं इथं. किंवा आता विच कधी वापरायचं बघा. आय बॉट अ टेबल हा निर्जीव आहे. विच इज बिग, मी असा टेबल विकत घेतला की जो मोठा आहे. इथं टेबल निर्जीव आल्यामुळे इथं विच वापरले आहे का नाही. तर हे लक्षात ठेवायचं म्हणजे बरोबर आपल्याला ते तिथं लिहिता येतं. हा विच आणि हू मधला फरक आहे. काय आता वेअरचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आय वेंट टू द प्लेस where there is a big temple. ठीक आहे. अशा ठिकाणी वेअर वापरायचं. प्लेस संदर्भात असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी विच हा पर्याय निवडू शकता. आलं का लक्षात. ह्या पर्याय बरोबर बाकीचे नाहीत. पुढचा जो प्रश्न आहे, चूज द मिसमॅच्ड पेअर फ्रॉम द फॉलोइंग. इथं एक वचन अनेक वचन जोड्या दिलेले आहेत. तर कोणती जोडी चुकीची दिलेली ते आपल्याला पाहायचं आहे. आता या ठिकाणी बघा, गूज गीज म्हणजे गूज म्हणजे काय, हंस. एक हंस अनेक हंस बघा, ते डबल ई करायचं. एक हंस असेल तर गूज म्हणायचं, गीज म्हणायचं अनेक हंसांना. या ठिकाणी पहा, सिप म्हणजे मेंढ्या आणि त्याचं अनेक वचन सिप्स केलेले. इथं लक्षात ठेवा, सिप म्हणजे मेंढी, ह्याचं अनेक वचन तेच होतं. लक्षात ठेवायचं पाठासाहेब. किंवा इथं चौथा पर्याय दिला आहे, डिअरचं अनेक वचन नेहमी डिअरच होतं, डिअर्स नाही होत. पण जर SHIP सिप म्हणजे जहाज हे जर असेल तर त्याचं अनेक वचन मात्र सिप्स होतं. हा फरक आहे. मेंढ्या SHEEP आणि SHIP शिप म्हणजे जहाज. आणि तिसरा जो पर्याय दिलेला आहे, तिसरा लाईफ, तर एक लक्षात ठेवा की ज्या नामाच्या शेवटी एफ किंवा FE असतं त्याचं अनेक वचन करताना एफ किंवा FE निघून जातं आणि त्या ठिकाणी VS लागतो. उदाहरणार्थ बघा, वाईफ शब्दा शेवटी FE आहे, मग त्याचं अनेक वचन काय होतं, वाईव्स. हा FE निघून जातो. तसं लाईफ यालासुद्धा FE आहे म्हणून त्याचं लाईव्स झालं. कळलं का. किंवा उल्फ इथं फक्त F आहे म्हणून ह्याचं WLVES, एफ गेला.
मी एफ एफ ही असेल तर काढून टाकायचं आणि व्ही एस लावायचं. तर ही जोडी बरोबर आहे. जसं फूटचं फिट होतं, फूटचं अनेक वचन फिट होतं, डबल ओचं डबल ई होतं, हे की नाही. तसं इथं झालं डबल ओचं डबल ई. पण इथं मात्र चुकलेलं आहे. हे तर यस नको होता, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. म्हणून ही जोडी काय आहे, मिसमॅच आहे. तर हे 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. 12वा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य पर्याय निवडा. ही डॅश डॅश 15 नेक्स्ट बर्थडे असं जे वाक्य आहे, या मोकळ्या जागेमध्ये आपल्याला पर्याय लिहायचा आहे, योग्य पर्याय. आता इथं पहा दिलेलं आहे हॅज बीन, विल बी, वूड बी आणि हॅड बीन असं दिलेलं आहे. आता इथे आपल्या लक्षात येईल बघा, हॅज बीन हे वापरतात ते पूर्ण वर्तमान काळात वापरतात. आता हा जो पर्याय पहा, विल बी भविष्यकाळ व्यक्त करतो, तो पुढच्या वाढदिवसाला 15 वर्षाचा होईल, विल बी, हे की नाही. हां बघा, आपण म्हणतो ही विल बी अ डॉक्टर, तो डॉक्टर होईल. म्हणजे विल बी हे क्रियापद भविष्यकाळात व्यक्त करतो, भविष्यात तो काय होईल हे व्यक्त करतो. काय म्हणजे या ठिकाणी हा पर्याय बरोबर आहे. ही विल बी 15 नेक्स्ट बर्थडे, तो पुढच्या वाढदिवसाला 15 वर्षाचा होईल. विल बीने भविष्यकाळ व्यक्त होतो, हे की नाही. वूड बी अलीकडे ही फॅशन झाली, वूड बी वापरतात काही लोक, पण हा भूतकाळ आहे. पण परफेक्ट पर्याय आहे हॅड बीन, हे आपण चालू पूर्ण भूतकाळामध्ये वापरतो. तो करेक्ट पर्याय हा विल बी आहे. असेल किंवा होईल, ही विल बी 15 नेक्स्ट बर्थडे. 13वा प्रश्न, फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. इथे सुद्धा पर्याय योग्य निवडायचा आहे. परफेक्ट हेल्थ डिपेंड्स ऑन द डॅश डॅश ऑफ अ फ्यू सिम्पल रूल्स टू हेल्थ. म्हणजे अगदी चांगली तब्येत ही कशावर अवलंबून आहे, डिपेंड्स ऑन च्यावर अवलंबून आहे. कशावर, तर आरोग्याबद्दलचे साधे नियम. या ठिकाणी पर्याय लिहायचा आहे आपल्याला. आता खाली हे शब्द दिलेत, त्याचे अर्थ आपण आधी समजून घेऊ, मग आपला पर्याय बरोबर येईल. पहिलं बघा, ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण. तर निरीक्षण नाही बसणार आहेत, काय निरीक्षण करून चांगली तब्येत काय नाही. ऑकोरन्स म्हणजे घडणे, हे की नाही, एखादी गोष्ट घडणे, तर हा सुद्धा बसत नाही पर्याय. आणि ऑब्झर्वरन्स म्हणजे पालन करणे, नियमांचे पालन करणे. काय ऑब्झर्वन्स म्हणजे पालन करणे. आणि ॲडॅप्टेशन म्हणजे स्वीकार करणे. आता ह्यातलं बघा, हा जो पर्याय आहे तो बरोबर बसतोय. परफेक्ट हेल्थ डिपेंड्स ऑन द ऑब्झर्वरन्स ऑफ न्यू सिम्पल रूल्स टू हेल्थ. आरोग्याचे साधे साधे नियम जे आहेत ते त्याचं पालन करण्यावर चांगली तब्येत अवलंबून असते. तर हा पर्याय योग्य आहे. कोणता, ऑब्झर्वरन्स. 14 नंबरचा प्रश्न आपण पाहूया आता. चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. सेंटेन्समध्ये हे जे वाक्य दिलेलं आहे, या वाक्यामध्ये जे अंडरलाईन केलेला शब्द आहे एनजीएस, ह्या एनजीएस शब्दाला योग्य पर्याय कोणता, ठीक आहे नाही. बघूया. द बॉय इज एनजीएस टू लर्न ॲज मच ॲज ही कॅन. हा जो मुलगा आहे त्याला जे शिकायचे त्याबद्दल चिंतातूर आहे. एनजीएस म्हणजे फिलिंग वरी अबाउट समथिंग. म्हणजे बघा, इथं सिरियस म्हणजे गंभीर आहे, है का नाही. फोर्स म्हणजे बळ होऊनच करायला लावलेला आहे. इगर म्हणजे उत्सुक. तर या ठिकाणी हा जो
शब्द आहे वरीड, चिंताग्रस्त आहे, म्हणजे अँजियसचा समानार्थी शब्द आहे, सिनोनिमच आहे एक प्रकारचं काय, म्हणजे द बॉय इज वरीड टू लर्न ॲज मच ॲज ही कॅन. पुढे 15 नंबरला काउंट अँड चूज द नंबर ऑफ ॲडजेक्टिव्ज इन द फॉलोइंग सेंटेन्स. हे जे वाक्य दिलेलं आहे, इट इज अ गुड आयडिया टू गो टू महाबळेश्वर बाय अ, या ठिकाणी एक शब्द राहिलेला आहे अ प्रायव्हेट कार. प्रायव्हेट कार हे वाक्य. महाबळेश्वरला खाजगी कारनं जाणे ही कल्पना चांगली आहे. या वाक्यामध्ये विशेषणं कोणती आहेत? तर या वाक्यामध्ये पहा, इट इज अ गुड आयडिया. आयडिया नाव नाही, त्याच्याबद्दल हे विशेषण आहे गुड. गो टू महाबळेश्वर बाय अ प्रायव्हेट कार. कार हे नाव नाही, त्याबद्दल हे विशेषण आहे प्रायव्हेट. म्हणजे गुड आणि प्रायव्हेट ही 2 विशेषणं आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 लं उत्तर आहे. 16वा प्रश्न पाहायचा आपल्याला. चूज द करेक्ट इंटरजेक्शन टू कंप्लीट द फॉलोइंग. या ठिकाणी आपल्याला इंटरजेक्शन म्हणजे उद्गारवाचक शब्द आहे, तो शब्द निवडायचा आहे. पहा, वाक्य असं आहे, इथं डॉट 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 उद्गाराचे चिन्ह. ॲट लास्ट यू हॅव डन इट. म्हणजे सरते शेवटी तू हे बक्षीस मिळवलेलं आहे किंवा तू ते जे करायचे ते केलेलं आहेस. आता आपल्याला खाली जे इंटरजेक्शन शब्द दिलेले आहेत, उद्गारवाचक शब्द, त्यांचे अर्थ समजून घ्यायचे आहेत. म्हणजे पहा, या ठिकाणी हुर्रा. हुर्रा म्हणजे हा उत्तेजनार्थ आरोळी. एखाद्याला प्रेरणा द्यायची असेल, उत्तेजन द्यायचं असेल तर ही आरोळी. हुर्रा, ॲट लास्ट यू हॅव डन इट. तर इथं हुर्रा येईल का बघायचं आहे. अलास. अलास म्हणजे काय? हुर्रा म्हणजे उत्तेजनार्थ आरोळी आहे. अलास, अलास म्हणजे अरे रे, अरे रे. याचा अर्थ असा होते की अरे रे शब्दातून दुःख, खंत व्यक्त होते. दुःख, खंत व्यक्त करण्यासाठी हा शब्द वापरतात. ब्रावो. ब्रावो म्हणजे शाबास. ब्रावो म्हणजे काय? शाबास, शाबासकी देण्यासाठी. आणि आऊच. आऊच म्हणजे आह, हे तीव्र वेदना दर्शवण्यासाठी हा शब्द वापरतात, वेदना दर्शवण्यासाठी. मग यातलं कोणतं आता बघा, ह्यानी ते करून शेवटी करून दाखवलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ब्रावो म्हणजे शाबास, या ठिकाणी कोणता शब्द येईल? ब्रावो, शाबास. शेवटी तू करून दाखवलेलं आहेस, तू हे काम केलेलं आहेस. तर पुन्हा सांगतो, हुर्रा यात उत्तेजनार्थ आरोळी होत आहे. अलास म्हणजे अरे रे, ब्राव म्हणजे शब्बास आणि औच म्हणजे वेदना व्यक्त करणारा शब्द आहे. पुढे 17 नंबर बघा. अरेंज द जम्बल्ड पार्ट विच आर लेबल्ड PQRS टू प्रोड्यूस द करेक्ट सिक्वेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. हे जे वाक्य दिलेले आहे PQRS हे खालीवर दिलेले आहेत, म्हणजे जम्बल्ड आहे, अगं सिरियस सिक्वेन्समध्ये नाही आहे. तर ते आपल्याला सिक्वेन्समध्ये लावायचे आहेत. तर वाक्याची सुरुवात दिलेली आहे पहा, अरेंज करायचे आहेत बरोबर सिक्वेन्समध्ये. वी हॅव टू. आता बघा इथं काय सांगितलं आहे, PQRS असे त्याला क्रमांक दिलेले आहे. वी हॅव टू. आता बघा इथं ज्यावरती टू आहे त्यावरती तिथं पुढं क्रियापदानं सुरुवात झाली पाहिजे. इथं काय ॲज क्रियापद नाही, देअर क्रियापद नाही, इवन नाही क्रियापद. मग हे क्यू, पहिल्यांदा क्यू येणार. वी हॅव टू. क्यू म्हणजे स्पीक द ट्रूथ.
वी हॅव टू स्पीक द ट्रूथ. स्पीक द ट्रूथ, हे की नाही. पहिलं आलं काय, पहिलं आलं क्यू, हे की नाही. वी हॅव टू स्पीक द ट्रूथ. आणि नंतर त्यानंतर काय आहे ते आपल्याला बघायचं. बघा, त्यानंतर येणार आहे ॲज वी सी इट. काय येणार बघा, ॲज वी सी इट. आणि नंतर पी क्यू नाही, पी क्यू पी एस आर अशी सिक्वेन्स लागणार आहे. वी हॅव टू स्पीक द ट्रूथ ॲज वी सी इट. देर इज ए फॉल्सहूड अँड डार्कनेस. सॉरी, येस, we have to speak the truth as we see it, even if all around us there is falsehood and darkness. अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर निवडायचं आहे. दिलेली उत्तरं आहेत आर क्यू एस पी, क्यू आर पी एस, आर एस क्यू पी आणि क्यू पी एस आर असं उत्तरं दिलेली आहेत. तर हे हा चॉईस करायचा आपल्याला, क्यू पी एस आर. किंवा तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो, एक सोपं. बघा, समजा असं दिलेलं आहे, आय वॉन्ट आणि वाक्य पूर्ण करायचं. इथं दिलेलं आहे पी a doll, Q by R for my गर्ल. मी इथे दिले टुडे. बरं, आता इथे पहा कसं येतं. आय वॉन्ट टू क्रियापद, आय वॉन्ट टू बाय, नंतर पी येणार अ डॉल, नंतर आर येणार फॉर माय गर्ल टुडे, आज. म्हणजे उत्तर कोणतं येणार यातलं, क्यू पी आर एस. हे सिक्वेन्स लागणार. त्या पद्धतीनेच हे आपल्याला करायचं आहे. पुढचा 18वा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे ह्या मोकळ्या जागी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. ही ट्रीट्स अस डॅश डॅट स्लेव्स. स्लेव्स म्हणजे गुलाम. ट्रीट्स म्हणजे वागणूक देणे. तो आम्हाला वागणूक देतो, गुलाब असे. आता पहा, या ठिकाणी अर्थ समजून घेऊ चारी पर्यायांचे. लाईक म्हणजे चहासारखी, विथ म्हणजे बरोबर, चहा बरोबर, फ्रॉम म्हणजे चहापासून, आणि फॉर म्हणजे साठी, चहासाठी. आता यातलं ही येणार नाही, फ्रॉम ही येणार नाही, हे येणार नाही. लाईक चहासारखी, चहासारखा. ही ट्रीट्स अस लाईक स्लेव्स. तो आम्हाला गुलामांसारखा वागवतो. तर हे पहिला पर्याय बरोबर आहे. पुढे 19 नंबरचा प्रश्न. फाइंड आउट विच पार्ट ऑफ सेंटेन्स हॅज ॲन इरर. खालच्या कोणत्या वाक्यामध्ये चूक आहे, वाक्याच्या कोणत्या भागामध्ये चूक आहे, इरर आहे. बघा, आय विल पुट ऑन अ नोट इन धिस रिगार्ड फॉर युअर कन्सिडरेशन अँड नेसेसरी डिसिजन. म्हणजे मी एक चिठ्ठी लिहिल ह्याच्या संदर्भात, रिगार्ड मीच्या संदर्भात, तुम्हाला विचार करण्यासाठी आणि गरजेचा निर्णय घेण्यासाठी. आता या ठिकाणी कुठं मिस्टेक आहे तुम्हाला सांगतो काय. पहा,
या ठिकाणी जे आय विल पुट ऑन लिहिले, पुट ऑन म्हणजे परिधान करणे. आय पुट ऑन न्यू ड्रेस, मी नवीन ड्रेस घालतो. तर या ठिकाणी पुट ऑन म्हणजे परिधान करणे, हे काही बसत नाही. आणि या ठिकाणी पुटअप म्हणजे ठेवणे, या ठिकाणी अप पाहिजे UP. तर या ठिकाणी पुट अप ही फ्रेज आहे. पुटअप, मी तुमच्या टेबलावर ठेवेल, परिधान करणे नाही. काय, किंवा पिनअप सुद्धा म्हणतात, मी ठेवेल तिथे, डिस्प्ले असं त्याचा अर्थ होतो. आय विल पुट ऑन नाही, आय विल पुट अप पाहिजे या ठिकाणी, म्हणजे मी तुमच्यासाठी नोट ठेवेल. इथं परिधान करणे अर्थाने, ऑन म्हणलं की परिधान करणे, अप म्हणलं की ठेवणे. म्हणून ह्या एमध्ये एरर आहे, म्हणजे पर्याय आपला 3 बरोबर आहे. नंतर 20 नंबरचा प्रश्न पहा. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. म्हणजे दिलेले आहे का नाही, एक्सप्रेशन दिलेलं आहे, स्पष्टीकरण, त्याला आपल्याला एक शब्द शोधायचा आहे. बघा, वन हू इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ वुमेन. एखादी व्यक्ती जी स्त्रियांच्या कल्याणासाठी त्याची आवड असते, स्त्रियांचं कल्याण व्हावं, स्त्रियांचा विकास व्हावा म्हणून त्याला इंटरेस्ट असतो ते काम करण्यामध्ये. अशी व्यक्ती म्हणजे कोण? तर आता खाली शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा अर्थ माहिती पाहिजे आपल्याला, म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर देता येतं. बघा, ॲसेटिक पर्सन म्हणजे कसला पर्सन? संन्यासी माणूस, तपस्वी माणूस. ॲसेटिक म्हणजे तपस्वी, संन्यासी. फेमिनिस्ट म्हणजे कसला? जो स्त्रियांच्या कल्याणासाठी काम करतो, हेच उत्तर आहे 2 नंबर पर्याय. रेस्क्लूज, रेस्क्लूज म्हणजे एकांत, याचा अर्थ एकांत आहे. आणि रिप्रूफ म्हणजे खरडपट्टी किंवा दोष, याचा अर्थ खरडपट्टी आहे. हे दोन्ही पर्याय लागू होत नाही, हा सुद्धा नाही, हा सुद्धा नाही. तर फेमिनिस्ट म्हणजे स्त्रियांसाठी, स्त्रियांच्या कल्याणासाठी काम करणारा माणूस, म्हणून पर्याय नंबर 2 बरोबर आहे. पुढचा 21वा प्रश्न पाहायचा आपल्याला. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य बरोबर पर्याय निवडा. किट्स अँड बायरन आर रोमॅन्टिक पोएट्स बट आय प्रिफर द लॅटर. किट्स आणि बायरन हे रोमॅन्टिक पोएट्स आहेत, परंतु मी नंतर LATTER लॅटर, त्याचा अर्थ काय पहा, हे लक्षात घ्या. लॅटर म्हणजे नंतरचा, स्पेलिंग बघा, LATTER, लॅटर म्हणजे नंतरचा. म्हणजे मी बायरनला, किट्स आणि बायरन हे दोघं रोमॅन्टिक पोएट्स आहेत, पण मी दुसऱ्याला, नंतरच्याला पसंत करतो, म्हणजे बायरनला. हे नंतर, हे पहिले किट्स आणि नंतर बायरन. LATTER लॅटर म्हणजे नंतरची. शी केम टू स्कूल लेटर दॅन आय. त्या शी केम टू स्कूल लेटर दॅन आय. या ठिकाणी पहा, लेटर म्हणजे उशिरा, लेटर म्हणजे उशिरा. LATER लेटर म्हणजे उशिरा, आणि लॅटर म्हणजे नंतरचा. काय, तर ह्याला उत्तर काय आहेत माहिती आहे का? पहिला पर्याय ओनली 1 इज करेक्ट, फक्त पहिलं बरोबर आहे. दुसरं बोथ 1 and 2 आर नॉट करेक्ट, दोन्ही पहिलं दुसरं बरोबर नाही. बोथ 1 and 2 आर करेक्ट, दोन्ही पहिलं आणि दुसरं बरोबर आहे. ओनली 2 इज करेक्ट, फक्त दुसरं बरोबर आहे. तर ह्याचं उत्तर आहे बोथ 1 and 2 आर करेक्ट, हे दोन्ही बरोबर आहेत. बोथ 1 and 2 आर करेक्ट, हे बरोबर आहे. 22 नंबरचा प्रश्न. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे बरोबर पर्याय निवडून आपल्याला ब्लँक्स भरायचे आहेत, इथली जी ब्लँक्स आहे ते भरायचे आहे.
पहा आता इथं काऊ म्हणजे गाय, गायच्या वासराला काल्प म्हणतात, गायच्या वासराला काल्प म्हणतात. तसं लायनच्या बाळाला किंवा पिल्लाला काय म्हणतात ते या ठिकाणी समजून घ्यायचे. सुरुवातीला बघा COLF, कोल्प म्हणजे काय? कोल्प म्हणजे शिंगरू. तर हे उत्तर होत नाही. कोल्प म्हणजे शिंगरू घोड्याचं, हे की नाही. नंतर कब म्हणजे शावक. सिग्नेट, सिग्नेट म्हणजे तरुण हंस. सिग्नेट म्हणजे हंसाचं पिल्लू असलेलं तरुण सिग्नेट म्हणतात. आणि लेवेरेट त्याला म्हणायचं सशाचं पिल्लू, यंग हेअर. सशाच्या पिल्लूला लेवेरेट म्हणतात. तर आपल्याला लायन म्हणजे याचं उत्तर आहे कब. बघा पुन्हा सांगतो मी. कोल्प, कोल्प म्हणजे शिंगरू. कब म्हणजे सिंहाचं पिल्लू. आणि सिग्नेट, सिग्नेट म्हणजे हंस, तरुण हंस. आणि लेवेरेट म्हणजे सशाचं पिल्लू. हे लक्षात ठेवायचं, पाठ करायचं. 23 नंबर, चूज द ऑड टर्म आउट. यातली आपल्याला वेगळा शब्द बाजूला काढायचा आहे. पहिला आहे पॉवर्टी, दुसरा फ्रीडम, तिसरा विजडम, चौथा पुअर मॅन. काय आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की अर्थ सुरुवातीला समजून घेऊ आपण. पॉवर्टी म्हणजे दारिद्र्य, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, विजडम म्हणजे शहाणपण, आणि तर पुअर मॅन म्हणजे गरीब माणूस. तर हे ॲब्स्ट्रॅक्ट नाव आहेत. पॉवर्टी, फ्रीडम आणि विजडम हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहेत आणि हे नाऊन आणि याचं ॲडजेक्टिव्ह आहे. तर ही तिने ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहेत म्हणून हे चौथं जे आहे कॉन्क्रीट नाऊन ते बरोबर आहे. पुअर मॅन म्हणून ही ऑड टर्म आहे. चौथं उत्तर बरोबर आहे. यातलं ते ऑड टर्म आहे. नंतर 24वा जो प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही प्रिफर्स कॉफी डॅश डॅश टी अबाव, ओव्हर, आफ्टर, टू. आता आपण बघा मी एक वाक्यरचना वापरतो. प्रिफर टू म्हणजे चहापेक्षा अधिक पसंत करणे. आय प्रिफर कॉफी टू टी, ठीक आहे, आपण असं म्हणतो का नाही. तर या ठिकाणी ही प्रिफर्स या ठिकाणी आलेली बघा, प्रिफर्स कॉफी टू टी. या ठिकाणी टू हे चौथं उत्तर बरोबर आहे. तर हे माहिती पाहिजे. प्रिफर टू काय, आय प्रिफर कॉफी टू टी, म्हणजे मला चहापेक्षा कॉफी जास्त पसंत आहे. तसं त्याला ही प्रिफर्स, त्याला चहापेक्षा कॉफी अधिक पसंत आहे. प्रिफर टी वाक्यरचना माहिती पाहिजे म्हणजे उत्तर लिहिता येतो. अशा पद्धतीने हे प्रश्न आहेत. 25वा प्रश्न, पिक आउट द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड फ्रॉम द गिवन. ज्यादा परिणामकारक शब्द आपल्याला शोधायचा आहे. माय फादर इज डॅश डॅश ब्रदर ऑफ माय अंकल. माझे वडील माझ्या काकांपेक्षा असे भाऊ आहेत. आता या ठिकाणी आपल्याला ओल्डर शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. ओल्डर हे ना पीपल, ॲनिमल्स, ऑब्जेक्ट्स, प्लेसेस यासाठी वापरतात. ओल्डर म्हणजे वयाने, काय म्हणजे वयाची तुलना करायची असेल तर ओल्डर वापरतात काय. आणि एल्डर जो आहे शब्द, एल्डर ही म्हणजे सिनियरिटी दाखवण्यासाठी, म्हणजे अनुभवाची सिनियरिटी दाखवायची असेल किंवा समाजातील रँक दाखवायची असेल काय, तर एल्डर हा शब्द वापरतात सिनियरिटीसाठी. बिगर म्हणजे आकाराने मोठा, लार्जर म्हणजे आकाराने मोठा. तर ह्या दोनमधलं फरक नीट लक्षात घ्या. वयासाठी वापरतात हे सिनियरिटी, पोझिशनसाठी वापरतात काय. तर या ठिकाणी जे आपलं उत्तर आहे ते आहे म्हणजे एल्डर उत्तर आहे आपलं. एल्डर म्हणजे माय फादर इज
एल्डर ब्रदर ऑफ माय अंकल, म्हणजे माझे वडील हे माझ्या काकांपेक्षा सिनियर आहेत, असा त्याचा अर्थ आहे. काय मी ओल्डर म्हणजे वयाने मोठे आणि एल्डर म्हणजे सन्मानाने मानाने मोठे. तर अशा पद्धतीनं हे 25 प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले आहेत. मी माझ्या परीनं जास्तीत सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया ह्या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या सतीश दीक्षित सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.